संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळताना दिसत आहेत. पर्व 7 ची मेगा फायनल खेळतायत. एका बाजूला मोह किंग्स आणि दुसऱ्या बाजूला गुळवंच नाईट रायडर्स या दोन संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सदाबहार आयोजन मागच्या 12 दिवसांपासून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला पाहतोय आणि आज 7व्या पर्वाचा विजेता कोण आहे ते ठरवणारी ही मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मोह किंग्स संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आघाडीची जोडी विकास नवले आणि मितेश जोंधळे दाखल झाले तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे आणि पहिल्या षटकासाठी आपण जर पाहिलं तर सुजित चव्हाणके पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. विकास नवले यांच्या बॅटमधून खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि तिथे फिल्डिंग देखील खूप चांगली पाहायला मिळाली आहे, परंतु बॉल अडू शकले नाहीयेत. बॉल जाईल सीमारेषा पार. मेगा फायनलचा पहिला चौकार पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. फायनल मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य आहे एनकॉन ग्रुप इंटरनॅशनल सन्माननीय राम वरपे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं असणार आहे. पहिला चौकार आलाय विकास नवले यांच्या बॅटमधनं. 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या वाढली आहे. धावफलकावरती 5 धावा आपण पाहतोय. मोह किंग्स आणि गुळवंच नाईट रायडर्स दोन संघ लढत आहेत. बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला हलक्या त्यानं स्टिअर केले. तिथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे. एक पारितोषिक आहे हवलदार अशोकजी लामखेडे साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावफलकावरती 6 धावा. सुजित चव्हाणके एका बाजूला. दोन्ही संघांचा विचार जर केला तर या स्पर्धेमध्ये या दोन्ही संघांनी खूप चांगला खेळ केलाय. या दोन्ही संघांनी संघर्ष केलाय आणि आज पर्व 7च्या विजेतेपदासाठी हे दोन संघ आता मैदानाच्या आतमध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मितेश जोंधळे यांना पण स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. स्वतः कर्णधार आहेत तर दुसऱ्या बाजूला सुजित चव्हाणके आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. स्वीप केला यावेळेस. सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमारेषा पार आणि धावा मिळणार आहेत 4. चौकार पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला. पण जर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर डावा पाय पुढे टाकला होता, उजवा पाय थोडासा वाकवला होता आणि त्यानंतर फॉलोविंग स्वीप करत असताना बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. मितेश जोंधळेंच्या बॅटमधून एक चौकार मिळतोय. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाताना आपल्याला बघायला मिळणार आहे. पहिलं षटक सुजित चव्हाणके हाताळत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये काटकसरीने गोलंदाजी करण्यासाठी या खेळाडूची ओळख राहिली आहे, परंतु आज महत्त्वपूर्ण मॅच खेळत आहेत. कशा पद्धतीनं इथून पुढे सामना जाईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब होताना पाहायला मिळालं. गली रिजन मध्ये बॉलला अडवलं जात आहे. तिथे धाव नसणार आहे. धावफलक 10 या आकड्यावर. दोन संघ जर आपण पाहिले तर मोह किंग्स दुसऱ्या बाजूला गुळवंच नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला होता मोह किंग्स संघाने आणि तो संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झाला होता. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण गुळवंच नाईट रायडर्स या संघाचा विचार जर केला तर मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या क्वालिफायर मध्ये वडांगणी सनरायझर्स संघाला पराभूत करत हा संघ फायनलला आलाय. ड्राईव्ह केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला खेळलाय. इनफिल्डला क्लिअर केला आणि स्क्वेअर ड्राईव्हचा एक देखणा फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. मितेश जोंधळेचा क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलस. सक्सेस जॉब प्लेसमेंटचे सन्माननीय गणेशजी आव्हाड साहेबांच्या वतीने पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. सक्सेस जॉब प्लेसमेंट यांच्या माध्यमातून हे प्राइज असेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 14 धावा आहेत. 3 चौकार आले पहिल्या षटकामध्ये. मितेश जोंधळे स्वप्नवत सुरुवात करताना बघायला मिळाले. टॉस जरी मोह किंग्स संघाने जिंकला असला, गोलंदाजी करण्याचा जरी निर्णय घेतला असला, परंतु सुरुवात गुळवंचने चांगली केली आहे. शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन मागच्या 6 पर्वांचा विचार जर केला तर मागच्या 6 पर्वांमध्ये सर्व विजेते नवनवीन राहिलेत. नवनवीन गावांना विजेतेपद मिळालं.
यावर्षी देखील नवीन गाव आपल्याला पाहायला मिळेल. 36 धावा धावफलकावर बिनबाद विकास नवले स्ट्रायकर इनकडे. चांगला बॉल स्वतःवर नाराज आहेत. हा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु पायांची हालचाल नव्हती, बॉलच्या लाईन मध्ये आले नव्हते, पायांचा वापर केला नव्हता. बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू असताना धावसंख्या 36 झाली आहे. गणेशजी जगताप सर, दीपकजी बेळगावकर सर पंच म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला लाभले आणि त्यांनी देखील खूप चांगलं कार्य केलंय आणि या मॅच साठी देखील ते कार्यरत आहेत. चांगला ड्राईव्ह केला, कव्हरला बॉलला खेळलं, अगदी जमिनीला समांतर हा फटका आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जाणार. 2च्या सहाय्याने धावसंख्या वाढली जाईल. धावफलकावरती धावा 38. स्कोरर म्हणून राम शिरसाट सर यांनी काम पाहिलं, डीजे मयूर सिन्नर, मयूरजी साळेकर यांनी काम पाहिलं डीजे ऑपरेटर म्हणून. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं योगदान आहे. 38 लॉस ऑफ नो विकेट, गुळवंच नाईट रायडर्स आणि मोह किंग्स अशी मेगा फायनल आपण या स्पर्धेशी पाहतोय. गोलंदाज शाहरुख शेख, फुलर लेंथ वरचा बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय, वाईडिश लॉंग ऑन मध्ये बॉलला उचललं, थोडंसं फंबल होताना दिसतंय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही, प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात. याचं एक मूर्तिमंत उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर या अगोदरच्या चेंडूवरती तुम्हाला ते नक्कीच पाहायला मिळालं असेल. धावसंख्या 40 आकड्यावरती जाते. तिसऱ्या षटकाचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये. विकास नवले आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मितेश जोंधळे, कॅप्टन कुल हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी शांत, इंटेलिजंट क्रिकेट, चातुर्याचं क्रिकेट काय असतं ते इथे मैदानावरती दाखवत आहेत. बिनबाद 40 अशी धावसंख्या. त्यावेळेस देखील ड्रायव्हिंग लेंथ वरचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय, वाईडिश मिड लॉंग ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत मिळते एक सिंगल. ओव्हरचा खेळ देखील होतोय समाप्त. 3 ओव्हर संपल्यात. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावा 41. 41 विदाउट लॉस आफ्टर 3 ओव्हर्स. गुळवंच नाईट रायडर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा सुपरहिट स्पर्धा. एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. हॅलो, 3 ओव्हर संपलेले आहेत. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 41 आकड्यावर जाते. बिनबाद 41. जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघाची जर पाहिली तर त्यांनी आतापर्यंत फलंदाज गमावलेला नाहीये. प्रयत्न दोघांनाही करायचे, संघर्ष दोघांनाही करायचा, कारण 8 षटकांच्या लढती आहेत. 8 षटकांच्या लढतीमध्ये कधीही कुणालाही कमबॅक करण्याची संधी असते. त्यामुळे गोलंदाजी करणारा संघ इथून पुढे देखील कमबॅक करू शकतो. एखादी विकेट जर आली तर धावगतीला एखादा स्पीड ब्रेकर लागू शकतं आणि ती धावगती थोडीशी मंद होऊ शकते. त्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजी करण्यासाठी मनीष कातकडे यांना आमंत्रित करण्यात आले. समोर डावकुऱ्याचे फलंदाज विकास नवले यांना तुम्ही पाहताय. ड्राईव्ह केलाय, कव्हरला बॉलला खेळलंय आणि तिथे पकडला जातोय लाजवाब झेल. सुजित चव्हाण यांच्या माध्यमातून या स्पर्धेतला सर्वोत्तम झेल पकडला जाईल. झेल आवडला असेल तर टाळ्यांचा गजर व्हायला काय हरकत आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. थँक्यू. मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आपण संपन्न करणार आहोत. आलेले जे मान्यवर आहेत तर सुरुवातीला आपण सन्मान करतोय सुमन हॉस्पिटल डॉक्टर इलक सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक षटकानंतर प्रत्येक ओव्हरनंतर एक सुंदर ट्रान्स आम्हाला ऐकायला मिळाला. डॉक्टर इलक सर, त्यानंतर सन्मान आपण करू यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नगरसेवक आदरणीय पंकज आप्पा मोरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. आणि हा सन्मान जो आहे तो सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष आदरणीय किरण मंडारी सर, आपणास विनंती आपल्या शुभ असेल आपण पंकज आप्पा मोरे साहेबांना सन्मानित करावं. शाहरुख पठाण सर. धन्यवाद. एक धाव पूर्ण केली जाते. प्रयत्न चांगला केला होता लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. परंतु हा जो प्रयत्न केला तो अगदी योग्य आहे, कारण त्यानं जर वन बाउन्स चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला असता. त्यामुळे झेलसाठी प्रयत्न केला, चेंडूला अडवलं. धावसंख्या 42 आकड्यावर जाताना पाहायला मिळते.
उड़ान तो भरनी है चाहे कहीं बार गिरना पड़े, सपनों को तो हम पूरा करेंगे ही, चाहे भले खुद से भी क्यों ना लढना पडे. हाच उद्देश आणि हेच ध्येय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन संघ उतरलेत. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. एक बाद 42. मनीष कातकडे गोलंदाजी करतायत. समोर मितेश जोंधळे. यावेळेचा बॉल जर पाहिला तर थोडीशी वाट पाहिली होती. सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँडल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. विकास नवले बाद झालेत कारण त्यांचा एक सर्वोत्तम झेल सुजित चव्हाणकेनं पकडला आणि त्यांची जागा घेण्यासाठी एक आक्रमक फलंदाज आकाश आव्हाड आता मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. त्याने खातं उघडलं. मागच्या चेंडूवर एक सिंगल त्यांनी कंप्लीट केली. 11 चेंडू 25 वर नाबाद मितेश जोंधळे खेळत आहेत. मेगा फायनल तुम्ही पाहताय STPL ची. त्यावेळी चांगला बॉल होता. मनगडाचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. गलीमध्ये बॉलला अडवलं. एक सिंगल जरूर मिळते. लेग बाईसच्या सहाय्यानं ती धाव आली आहे. धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल, धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या 43. 43 रन. एक बाद 43. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. बाउंड्रीच्या जवळ जवळ जे बसलेले आहेत ना प्रेक्षक, त्यांना आम्ही विनंती करू थोडंसं मागे मागे बसा. आपण हीच विनंती आपल्याला आहे. जे बाउंड्रीच्या अगदी जवळ बसलेत, बाउंड्रीला केटून बसलेत, त्यांना विनंती आपण थोडंसं मागे मागे सरकून बसा. खोलवर टप्प्याचा बॉल होता. त्याला सन्मानपूर्वक खेळून काढला. अगदी ड्राईव्ह करत असताना एक धाव पूर्ण केली जाते. 106 आणि धावसंख्या 44 आकड्यावर. एक शानदार आयोजन या क्रीडा स्पर्धेचं आपण मागच्या 11 दिवसांपासून पाहिलं. आज 12वा दिवस, अर्थात आज अंतिमचा दिवस या स्पर्धेचा आहे. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक सदाबहार आयोजन आपण पाहिलं. खरं तर या स्पर्धेला जरी 12 दिवस तुम्ही पाहिलं असेल, परंतु मागच्या 3-4 महिन्यांपासून या संपूर्ण स्पर्धेसाठी मेहनत केली जाते आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली जाते. यावेळेस ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 44. एक फलंदाज बाद. ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि ड्रिंक्स साठी सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सतीशजी नेहे साहेब आणि NV फार्मा कंपनी माळेगाव MIDC विनायकजी बेडीस साहेब यांचं सौजन्य ड्रिंक्स साठी आहे. त्यांचे विशेष आभार. जाऊयात मनोजी बेल्ले सरांकडे. हॅलो. मुख्य व्यासपीठावरती आपण अजून एक सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. मातोश्री ट्रान्सपोर्ट आदरणीय धनंजय शिंदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर आदरणीय सचिन वस्के यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण धनंजय शिंदे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आदरणीय धनंजय शिंदे साहेब. धनंजय शिंदे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मातोश्री ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत. त्यानंतर ॲडव्हान्स इन होम कंपनी आदरणीय आमचे राठी साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांचा सन्मान प्रकाश शिवाळे आपला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय राठी साहेब यांना सन्मानित करायचंय. त्यानंतर पुढचा सन्मान आहे सागर कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय विलास तांबे साहेब. सन्मान आपण संपन्नित करतोय. त्यांचा सन्मान विलास तांबे साहेब समोर या. सन्मान करण्यासाठी मी सचिन उकाडे आपणास विनंती करेल की आपण विलास तांबे साहेबांना सन्मानित करावं. सागर कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय विलास तांबे साहेब. थँक्यू. ओव्हर टू कम बॉक्स शाहरुख पठाण सर. थँक्यू. मनापासून धन्यवाद. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर 1 बाद 44 झाल्यात. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात. पहिलाच बॉल बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवलं जाते. तोपर्यंत मिळतं एक सिंगल. 1च्या साहाय्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण या ठिकाणी पाहू शकता. धावफलकावर धावसंख्या आहे 45. एक फलंदाज बाद झालेला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं फलंदाजी देखील होताना बघायला मिळाली आहे. मितेश जोंधळे यांचं खरं तर कौतुक करावं लागेल. 25 धावेंवर ते नाबाद फलंदाजी करतात. कुळवंच नाईट रायडर्स संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मनगडाचा वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत. बॉल वेगात निघून जाईल. तिथे क्षेत्ररक्षण आपण जर पाहिले ना तर सीमारेषेच्या जवळ अतिशय लाजवाब होताना पाहायला मिळते. खूप चांगली फिल्डिंग विकास यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. धावफलकावर
47 धावा आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. 47 लॉस ऑफ 1 विकेट. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण पाहतोय. 8 षटकांची लढत, 8 षटकांच्या मॅचेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये झाल्या. ते या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलंय. त्यावेळेस बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर इनफिल्डला क्लिअर केलं. 2 फलंदाजांमध्ये शोधली दरी आणि मितेश जोंधळे यांनी फटका खेळलाय. लय भारी चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. गुळवंच नाईट रायडर्स संघाच्या धाव्यांचं अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा धाव फलकावरती लागतायत. एक बाद 51 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली फटकेबाजी, कलात्मकता दाखवतायत. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी होताना दिसते. चेंडूची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवर फलंदाजी होताना दिसते. मितेश जोंधळे यांच्या माध्यमातून शाहरुख शेख गोलंदाजी करण्यासाठी तयार. लॉफ्ट केला यावेळेचा बॉल हवेत असणार आहे. फटका मिस टाइम आहे आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. पकडला जातोय झेल. मितेश जोंधळे यांचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या स्पर्धेसाठी या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आपण एक सन्मान संपन्न करत आहोत. वाक ट्रेडर्स वंजारी प्रीमियर लीग, या वंजारी प्रीमियर लीग मध्ये संघ मालकत्व आणि खूप मोठ्या ऑर्गनायझरची भूमिका आदरणीय सोमनाथजी वाघ साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आपल्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट इंजिनियर वैभवजी मुत्रक सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सोमनाथजी वाघ साहेबांना सन्मानित करावं अशी आपणास विनंती. टू कॉम्बॉक्स शाहरुख पठाण सर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. ज्यांनी मागच्या मॅच मध्ये सुपर स्ट्रायकर ऑफ द मॅच मिळवली होती तो किशोर मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. आघाडीची जोडी माघारी गेली आहे. विकास नवले आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मितेश जोंधळे नुकतेच बाद झालेत. हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 2 फलंदाज नौखे आहेत मैदानामध्ये. या 2 फलंदाजांवर देखील जबाबदारी आहे. आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो. या पद्धतीनं तुम्हाला फलंदाजी देखील करणं गरजेचं राहणार आहे. संघ मालकाने आपल्यावर विश्वास दाखवला ना ऑक्शन मध्ये, आपल्याला संघामध्ये स्थान दिलं. त्यामुळे आपल्या संघासाठी आज मेगा फायनल मध्ये विजेतेपद जर मिळवायचं तर मैदानामध्ये तसा खेळ देखील करणं गरजेचं राहणार आहे. शाहरुख शेख विकेट मिळवत आहेत. महत्वाची विकेट त्यांनी देखील मिळवली आहे. ते गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहेत. ओव्हर नंबर 5 मध्ये चांगला बॉल इथे खेळलाय. समोरच्या दिशेने बॉल निघून जाईल आणि एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार जातोय. 5 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 56. 2 फलंदाज आतापर्यंत माघारी आहेत. 5 ओव्हर नंतर 56. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर गुळवंच नाईट रायडर्स या संघानं 56 धावा बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 गडी गमावलेत. परंतु इथून पुढे या 2 फलंदाजांना देखील एका भागीदारीकडे जाणं आवश्यक आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी सुजित चव्हाण आले आणि पंचांनी इशारा देखील दिला. गणेश सर माईक बंद करा तेवढा बटन. थँक्यू. 2 बाद 56. ओव्हर नंबर 6 ला सुरुवात आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आला. सुजित चव्हाण 2 बाद 56 सुजित येत आहेत. मागच्या ओव्हर मध्ये 14 खर्च केल्या होत्या. त्या आता गोलंदाजी करण्यासाठी आपण STPL पाहतोय. मानाची सन्मानाची आणि सिन्नर तालुक्याचा विश्वचषक आपल्याला बघायला मिळतो. आणि मुख्य व्यासपीठावर तुम्ही जर बघितलं ना तर विश्वचषकाची जी ट्रॉफी असते त्याचीच प्रतिकृती तुम्हाला मुख्य व्यासपीठावर दिसेल. 6वं षटक सुरू झालंय. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर निर्धाव येताना पाहायला मिळतो. सुंदर मैदान आहे. गोलाकार मैदान आहे, वर्तुळाकार मैदान आहे, समतल मैदान आहे आणि तिथे एक सुंदर स्पर्धा संपन्न होते. आज अंतिम दिवस आणि अंतिमची लढत तुम्हाला पाहायला मिळते. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग
सर्वांची आवडती स्पर्धा. 2 बाद 56. थोडीशी जागा बनवली, कट केलंय बॉलला, वेगात बॉल निघून चाललाय, बॉल सीमारेषा पलीकडे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका खेळलाय खास, रिझल्ट आलाय झकास. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावसंख्या वाढली आहे, 60 आकड्यावर जाऊन पोहोचली. ओव्हर नंबर 6 सुरू असताना सिन्नर तालुक्याचा विचार जर केला तर सिन्नर तालुका सुजलाम सुफलाम आहे. शॉर्ट बॉलचा वापर पूल करण्याचा प्रयत्न, तिथे नाहीये क्षेत्ररक्षक, खाली इलाका, किशोरने किया है वा धमाका. चौकार. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. जे प्रेक्षक सीमारेषेच्या जवळ बसले त्यांना कृपया विनंती, आपण थोडं मागे सरकून बसा, ही आपल्याला प्रेमाची विनंती आहे. बॅकफुटला गेले, बॅकफुटला गेल्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला, तिथेही नाहीये क्षेत्ररक्षक. वा किशोर वा, काय जबरदस्त बॅटिंग करताना दिसत आहेत. 3 चेंडू आणि लागोपाठचे 3 चौकार किशोर यांच्या बॅटमधून येत आहेत. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. चौकार आणि धावसंख्या 68 आकड्यावर जाताना पाहायला मिळते. नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा तालुका म्हणजेच आपला सिन्नर, सपनों का शहर अपना सिन्नर. आणि आज सर्व क्षेत्रामध्ये, मग औद्योगिक क्षेत्रात तुम्ही विचार जर केला, कृषी क्षेत्रात तुम्ही विचार जर केला, शैक्षणिक क्षेत्र असू द्यात, क्रीडा क्षेत्र असू द्यात, आणि मागच्या 4-5 महिन्यात राजकीय क्षेत्रामध्ये देखील या सिन्नरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तो सिन्नर तालुका आज सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकाश झोतात आलाय. 2 बाद 68. ओव्हर नंबर 6चा खेळ सुरू असताना सुजित चव्हाणके गोलंदाजी करताना दिसत आहेत. यावेळेला वेगळाच प्रयत्न केला होता, तिथे जर पाहिलं तर धाव मिळणार नाही. अनेकांना प्रश्न पडला असेल की सरळ बॅटनं 3 चौकार आलेत, तर मग हा प्रयत्न का, अनेकांना प्रश्न पडला असेल. इथे धावसंख्या जर पाहिली तर स्थिर 68 आकड्यावर 5.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 68, 5.5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर बॅकफुटला गेले, बॅकफुटला गेल्यानंतर खूप चांगला फटका खेळलाय, बॉल वेगात जातोय, सीमारेषा पलीकडे बॉल दाखल होईल. धावा मिळणार आहेत 4. या ओव्हर मध्ये आले 4 चौकार. धावसंख्या 72, 6 ओव्हर नंतर. आणि नुकतंच ज्यांचं आगमन आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय की आपल्या या सिन्नर तालुक्याचं वैभव, आणि ह्या वर्षी अगदी आपण पाहतोय की खास करून सगळ्यांच्या आकांक्षा पाहायला मिळाल्या, ज्यांना कृषी मंत्रीपद मिळालं, आणि या कृषी मंत्री असणाऱ्या आपल्या सर्वांच्या खास करून आदरणीय सीमंतिनीताई कोकाटे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य, आणि आता कृषी मंत्रींच्या या कन्या आहेत. त्यामुळे आता इथून पुढे आम्ही त्यांना कृषी कन्या या नावाने ओळखलं जाईल. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात ताईंचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. थँक्यू. टू कॉम बॉक्स शाहरुख सर. 2 बाद 72. सन्माननीय सीमांतिनीताई कोकाटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या व्यासपीठावर देखील आपण हे दृश्य पाहू शकता. मान्यवरांची मांदियाळी, मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता, संपर्क नाहीये, चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय, धाव इथे मिळणार नाही. या सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर प्रत्येक सामना 8 षटकांचा या मैदानावरती होताना पाहायला मिळाला, आणि तो दरवर्षी होतो. सकाळी 8:30 वाजता पहिला चेंडू या मैदानावरती पडतो म्हणजे पडतोच, हे देखील या स्पर्धेचं प्रमुख वैशिष्ट्य आपण पाहिलं. अनेक ठिकाणी जर आपण पाहिले ना तर आयोजक देखील उशिराने येतात, परंतु इथे 8:30 वाजता मॅचला देखील सुरुवात होताना आपण पाहतो. आजूबाजूच्या तालुक्यामध्ये देखील चर्चा होते सिन्नर टेनिस प्रीमियर लीगची.
खोलवर टप्प्याचा बॉल, वा कमालीचं क्षेत्ररक्षण आणि तिथे झेल पकडला जातोय. लाजवाब झेल, ब्रिलियंट कॉट. कॅच आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्यात. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर नाशिक. एक सन्मान आपण संपन्न करणार आहोत. सन्मान जो आहे की ज्यांच्या शुभ हस्ते आपण फायनल मॅचचा टॉस उडवलेला आहे आणि आपल्या सिन्नर तालुक्याची शान आणि महाराष्ट्र आणि त्याबरोबर संपूर्ण भारताला हेवा वाटावा असे सुप्रसिद्ध क्रिकेटर आहेत की जिची दखल सगळ्या मीडियाने घेतली की दक्षिण आफ्रिकेचा एक गोलंदाज पॉल ॲडम्स, जो पूर्वीच्या काळी मी सकाळी सुद्धा सांगितलं की एक संजय नावाची महिला मुलगी होती आज क्रिकेट खेळताना, ती हात वळून गोलंदाजी करते. ती शैली आपल्या माया सोनवणे यांची आहे आणि एक सुप्रसिद्ध क्रिकेट, त्याचा सन्मान आपण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी कैलासभाऊ शिंदे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण क्रिकेटर आपल्या मायाताई सोनवणे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. या टू कॉम्बॉक्स. थँक्यू. व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्तच्या साह्याने धावसंख्येमध्ये होणारा बदल 73 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. मला वाटतं रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आली आहे. अव्यत तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. टीव्ही अंपायर आपल्यापर्यंत निर्णय देतीलच. प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने सातत्याने बघायला मिळते. गतवर्षी देखील आपण पाहिलं की पाय ठेवायला जागा नव्हते, एवढे प्रेक्षक गतवर्षी आपण पाहिले. आणि सिन्नरची सर्दी आणि STPL मध्ये झालेली गर्दी हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं. 3 बाद 73 धावा आहेत. अव्यत निर्णय काय असेल आपल्यापर्यंत अगदी काही क्षणातच हा निर्णय पोहोचवला जाईल. परंतु दोन संघ खेळतायत एकमेकांच्या विरुद्ध. या स्पर्धेची फायनल खेळतायत. गुलबंच नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण मोह किंग्स या संघाला खेळताना पाहतोय. एक शानदार आयोजन. खरं तर सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व मॅनेजमेंट टीमचं कौतुक करणं फार गरजेचं राहणार आहे. अध्यक्ष सन्माननीय किरणजी भंडारी साहेब, व्हाईस प्रेसिडेंट वैभवजी मुत्रक साहेब, सेक्रेटरी गणेशजी शिरसाट. इट्स अ व्हाईट बॉल. ट्रेझरर सन्माननीय प्रसादजी पाटोळे, सतीशजी नेहे, रतनजी पडवळ, किरणजी गोजरे सर, किरणजी वाघ, रवी मोगल, शरदजी गोजरे, वाल्मिक गव्हाण, दौलत केकान, कुणालजी कातकडे, शरदजी घुगे, योगेशजी शिंदे, सचिनजी मस्के, जितू पाटोळे, कैलास शिंदे, हेमंत शिंदे, भगवानदादा शिंदे, विनोद दंताळ, रामहरी बोडके, योगेशजी दाभाडे, प्रकाशजी हिवाळे, गणेशजी पगार, सचिनजी उकाडे, गणेशजी दिघे, गणेशजी जाधव, गणेशजी जगताप, सुनीलजी शिर्के, भूषणजी देशमुख, अभि बोडके, तंजीम सय्यद, भूषण उगले, समाधान शिरसाट, सूर्यकांत थोरात, सागर बोडके, सुनील शिरसाट आणि अवधूत आव्हाड ही सर्व सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मॅनेजमेंटची टीम आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून ही आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा प्रत्येक वर्षी आपल्या भेटीला येते. आणि आता बघता बघता 7 वर्ष झाली आहेत. आज 7व्या पर्वामध्ये आपण आहोत. यावेळेला स्विचिटचा फटका खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल वेगात चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळणार आहेत 4. येणार आहे STPL चा एक शानदार चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. ओव्हर नंबर 7 सुरू असताना धावसंख्या 77 वर जाऊन पोहोचली. आमचे सतीशजी दिघोळे साहेब उपस्थित होत आहेत. हॉटेल विठू माऊलीचे ओनर आहेत, त्यांचंही स्वागत. गोलंदाजी करण्यासाठी मनीष कातकडे. पाहूयात कशा पद्धतीने कमबॅक करतायत, कशा पद्धतीने पुनरागमन केलं जाईल. कारण धावसंख्या 77 झाली आहे. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू होता, त्याला छेडण्याचा प्रयत्न केला. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 चा वापर करत असताना एक अतिरिक्त धाव इथे खर्च करण्यात आली आहे. गणेशजी जगताप सरांचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या वर्षापासून तर 7व्या वर्षापर्यंत पंच म्हणून या स्पर्धेशी ते जोडलेत आणि आपल्या सिन्नरचे सुपुत्र आहेत गणेशजी जगताप सर. आणि दुसऱ्या बाजूला पुणे भोसरीवरून या स्पर्धेमध्ये दीपकजी बेळगावकर सर जे स्क्वेअर लेगला पंच म्हणून लाभलेत. स्वप्नीलजी कपिले सर देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याशी जोडले होते. 7वं षटक सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये ते आहे. धावसंख्या 78. एक चेंडू अजून येणं बाकी आहे.
6.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक शानदार बहारदार आणि तितकंच सदाबहार आयोजन आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतं. यावर्षी 12 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली. अनेक प्रोफेशनल्स देखील खेळलेत या स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल टॉपेज घेतोय, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केलाय. तिथे एक सिंगल मिळणार आहे. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर आपण जाऊयात. 7 ओव्हर नंतर धावसंख्या 79, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेत. गुळवंच नाईट रायडर्स, दुसऱ्या बाजूला मोह किंग्स. टॉस जिंकला होता मोह किंग्स संघाने, प्रथमतः घेतला होता निर्णय गोलंदाजी करण्याचा. परंतु पहिल्या 7 षटकांचा विचार जर केला तर 79 धावा आतापर्यंत झाल्यात. संगम सानप आणि किशोर चांगली बॅटिंग करतात. किशोर यांनी 16 धावा बनवल्यात, नाबाद आहेत. संगम सानप 5 या धावसंख्येवर नाबाद फलंदाजी करताना दिसतात. तर गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं महत्वाचं षटक घेऊन येत आहेत अक्षय बोडके यांना आपण पाहू शकतो. तीन बाद 79 धावा, 79 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 8वं षटक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये होणारे बदल आपण पाहतोय. थोडासा वेळ वाचवणं देखील फार गरजेचं राहणार याची नोंद आपण सर्वांनी घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होतंय. अक्षय बोडके यांच्या हातामध्ये देण्यात आलं. त्यावेळेस थोडीशी जागा बनवली होती, अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते, परंतु तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवलं जाईल. मिळते एक सिंगल, ती 22च्या साह्याने. धावफलकामध्ये बदल आणि धावसंख्या झाली 80 धावा. 3 बाद 80 अशी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 14 संघ मालक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेत. 14 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलेत आणि त्या 14 संघ मालकांनी एक स्वप्न पाहिलं होतं की या स्पर्धेला जिंकायचं, परंतु 12 संघ त्या स्वप्नापासून थोडेसे दूर राहिले. परंतु 2 संघ आज जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढताना दिसत आहेत. गुळवंच नाईट रायडर्स आणि मोह किंग्स. यावेळेस लॉफ्ट केलाय, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे बॉलला फेकून दिलंय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील किशोर यांना अर्धा डझन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटका. रडार मध्ये हा चेंडू होता, ओव्हर पिच होता आणि फटका खेळल्याबरोबर षटकाराची मोहर लागली होती. इतका सुंदर फटका आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण ती दृश्य पाहिली आहेत. धावसंख्या 86 आकड्यावर. किशोर खूप चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. 8 चेंडू आणि 22 धावेवरती नाबाद आहेत. किती धाव्यांचं लक्ष ठेवलं जाते, किती धाव्यांचं आव्हान ठेवलं जाते, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना हा रंगतदार झालाय आणि दोन्ही संघाचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित आहे. समोर बॉलला खेळलं, जमिनीला समांतर फटका आहे, लॉंगॉनच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक संतोष गडाख चेंडूवर देणार आहे, तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला दिसतोय. धावसंख्या 87 आकड्यावर. शेवटचं षटक सुरू आहे आणि ते दोन्ही संघ प्रयत्न करतायत. गोलंदाजी करणारा संघ प्रयत्न करतोय धावा रोखण्याचा आणि फलंदाजी करणारा संघ इथून पुढे अजून एक मोठी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न हा फलंदाजांचा देखील सुरू आहे. परंतु संगम यांच्या बॅट आणि बॉलमध्ये तसा संगम झाला नाही जसा काल झाला होता. 3 बाद 87. त्यावेळेचा बॉल फाईन लेगला खेळलाय आणि तिथे फिल्डिंग देखील तितकीच जबरदस्त होताना दिसते. शॉट फाईन लेगला बॉलला अडवलंय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या वाढली आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे 3री धाव घेत असताना फलंदाज धावबाद आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. संगम सानप यांना माघारी जावं लागले. 2 धावा तर आल्या होत्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि म्हटलं जातं की अतिघाई नेहमी विकेटला निमंत्रण दे आणि तेच चित्र इथे पाहायला मिळालं. जास्तीचा मोह होता तो आवरला नाही आणि त्यानंतर विकेटचं पतन झालं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज अनिकेत आव्हाड. किशोरला साथ द्यायची आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अक्षय बोडके तयार होत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. मेगा फायनल सुरू आहे.
फुलर लेंथवर चांगला बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला बॉलला खेळलं. तिथे आहे क्षेत्ररक्षक. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय आणि दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात आली आहे. हे मैदान मोठं आहे. गॅपमध्ये जर चेंडू गेला तर तुम्ही 2 धावा पूर्ण करू शकता. इथे तेच चित्र बघायला मिळालं. थोडासा गॅपमध्ये बॉल होता, तो उचलला, फेकला, पिकअप गॅदर अँड थ्रो करेपर्यंत 2 धावा आल्या. धावसंख्या 91 वर जाऊन पोहोचली आहे. शेवटचा एक चेंडू आता मैदानाच्या आतमध्ये या पहिल्या डावातला जो मात्र शिल्लक आहे. धावा झाल्यात 91, 91 रन. किशोर यांनी 25 बनवल्या 10 चेंडूंमध्ये. ते नाबाद आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. लॉंग ऑफ मध्ये बॉलला उचललं, फेकलं, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि इथे पाहूया तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. फलंदाज धावबाद आहेत की फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित आहेत, पाहूयात काय निर्णय असेल. पाहूयात निर्णय काय असेल. इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईलच, परंतु ही एक एक धाव भरपूर महत्वपूर्ण ठरेल. निर्णय आलाय फलंदाज धावबाद आहेत, फलंदाज आउट. पहिला डाव संपलाय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना गुळवंच नाईट रायडर्स या संघाने धावा बनवलेल्या आहेत. 92 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी मोह किंग्स या संघाला 93 धावेंचं आव्हान आहे. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. दुसऱ्या डावामध्ये पाहूयात काय घडतंय आणि काय बिघडतंय. या दुसऱ्या डावामध्ये या धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील आणि या 7व्या पर्वाचा विजेता कोण असेल ते आपण जरूर या ठिकाणी बघणार आहोत. तुम्ही मात्र सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहत राहा. मी आयोजक कमिटीचं, सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचं आणि आमच्या सर्वच आयोजक कमिटीच्या सदस्यांचं मनापासून आभार व्यक्त करेल की लागोपाठ तिसऱ्या वर्षी देखील या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी त्यांनी दिली. त्याबद्दल आयोजक कमिटीचं विशेष आभार. जाऊयात दुसऱ्या डावाकडे आणि दुसऱ्या डावामध्ये आपल्या सोबत जॉईन होतील समालोचन कक्षामध्ये सन्माननीय जुन्नर भूषण मनोजजी बेल्लेकर सर. थँक्यू व्हेरी मच. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. गुळवंश नाईट रायडर्सला पाणी द्या.
तर एक जबरदस्त मुकाबला आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. कारण इथे 92 धावा हॅलो. तर मुख्य व्यासपीठावर आपण एक सन्मान संपन्न करतोय. सन्माननीय जयवंतजी काळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल आणि गणेशजी पगार साहेबांना विनंती असेल, जयवंतजी काळे साहेब आपला सन्मान संपन्न होतोय. गणेशजी पगार आपल्या शुभ हस्ते हा सन्मान होईल आणि जयवंतजी काळे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचं. एक मोमेंटो देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जातं. या स्पर्धेमध्ये त्यांचं विशेष योगदान आपल्याला राहिलेलं आहे. आदरणीय जयवंतजी काळे साहेब आपला सन्मान होतोय, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तर आदरणीय साहेब आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. आदरणीय राठोड साहेब आपल्याला विनंती आहे. निओ व्हील्सचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय राठोड साहेब यांचाही सन्मान होतोय. राठोड साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा. शरदजी घोषना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करायचा. ओरडू कॉम्बॉक्स. तर डावाला सुरुवात झाली. लखन शिरसाट गोलंदाज, स्ट्राईकला संतोष कडक अर्थात बापू, तो नॉन ट्रॅकच्या बाजूला अक्षय बोडकेला आपण पाहतोय. 93चा पाठलाग. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चरण शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे. या ठिकाणी शुभागमन होत आहे. मोह किंग्स या संघाचे संघ मालक सुदामभाऊ युवा मंच सिन्नर युवा नेते सन्माननीय सुदामभाऊ बोडके, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू लॉंगोजी दिशेने खेळला गेला. त्या दरम्यान एक सिंगल, धापलक वाढेल. धापलकर धावा संख्या 7. फायनल मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आणि ह्या वर्षी अजून एक नवीन विजेता संघ पाहायला मिळेल. गेली 6 पर्वात 6 विजेते पाहायला मिळाले आणि 7व्या पर्वात सुद्धा हा नवीन संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अक्रॉस द लाईन अगदी आपण पाहतोय. मिड विकेटला चेंडू खेळायचा होता, चेंडू बॅट वरती नाहीये. अचूक टप्पा म्हणजे बाहुबली चित्रपटातील असणारा कटप्पा आणि गोलंदाजाला साधावा लागतो तो अचूक टप्पा. हे सूत्र कळू शकत नाहीये चांगल्या चांगल्या व्यक्तींना आणि खास करून फलंदाजाला. इथे इथे अजून एक चेंडू डॉट. एक षटकार जरी खेळला गेला असेल पण या षटकातील असणाऱ्या 5 चेंडूंपैकी 3 चेंडू डॉट आहेत. धापलकरची धावसंख्या अवघ्या 7 आहे. अक्षय बोडके स्ट्राईकला अजून खातं खोलू शकला नाही. 2 चेंडूचा सामना केलाय. अजून एक चेंडू डॉट. लाखो पाचचा 3रा चेंडू डॉट. षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते. पहिलं धापलकर धावसंख्या 7. 42 चेंडू अर्थात 7 ओव्हर 86 धावसंख्येचा पाठलाग. तर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत सन्माननीय आशिषजी डुबे सर आणि सन्माननीय धनंजयजी वेल्लार सर, मायलन वॅट्रिक्स. सन्माननीय किरणजी गोजरे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होईल. गणेशजी दिघे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आदरणीय आशिषजी दुबे सर आणि आदरणीय धनंजयजी वेल्लार सर, आपला सन्मान होतोय. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आपण या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालात आणि या स्पर्धेसाठी आपलंही विशेष योगदान आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आशिषजी दुबे सर आणि सन्माननीय धनंजयजी वेल्लार सर, हा सन्मान गणेशजी दिघे यांच्या शुभ हस्ते होतोय. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद शाहरुख सर. मी ते जोंधळे आले गोलंदाजी मार्क यांनी पहिला चेंडू डॉट आलाय. या दरम्यान आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय. बॅकफुटला सरकत अगदी रूम बनवला आणि तदनंतर खेळलेला कव्हरच्या दिशेने एक सूर्यप्रकाशचा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. संतोष कडाक आज जे काय करायचं संतोष कडाकला करायचंय. धापलकरची धावसंख्या 11 आहे. यावेळी परत एकदा आपण पाहिले इथे चेंडू परफेक्ट बॅट वरती मिळवू शकला नाहीये. निर्धार चेंडू आलाय. कधी चेंडू हळूवर टाकले जात आहेत, कधी चेंडू फसवे टाकले जात आहेत, कधी चेंडू गतिवान टाकले जात आहेत.
त्यामुळे फलंदाज खूप मोठ्या संभ्रमात आहे. या दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट, तिथे धावबाची संधी आणि इथे इथे निर्णय काय, तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. डॉक्टर राजेश गडाख, युवा मंच, देवपूर, सिन्नर यांच्यातून एक बक्षीस या ठिकाणी आलंय आणि इथे जेल सुटला. एक जबरदस्त अगदी आपण पाहतोय इथे जेल घेण्याचा प्रयत्न होता. फॉलोथ्रू मध्ये जेल घेणं तितकं सोपं नाहीये. पण सो बॅड लक. अक्षय बोडके आक्रमण केलंय. चौथं चेंडू डॉट आले लागोपाठ. 12 वरती धापलक. मी ते जोंधळे तयार. उजव्यासाठी मारा करतोय. 5वा चेंडू इथे बॅट वरती नाहीये आणि तिथे एक धाव येताना पाहायला मिळाली आणि एक धावे 22च्या रूपाने. धापलकाची धावसंख्या 13 आहे. तर डॉक्टर राजेश गडाख, युवा मंच, देवपूर, सिन्नर यांच्या वतीने संतोष गडाख, बापू यांच्यासाठी बक्षीस आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयाचं बक्षीस. 2 षटकं संपली, 13 धावा आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते अजूनही 36 आणि या 36 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 80 धावा. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने मालिकावीरासाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलेलं आहे, कैलासवासी सत्यभामा सदाशिव गोजरे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दत्तात्रय गोजरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला या स्पर्धेमध्ये सौजन्य आहे. सन्माननीय दत्तात्रय गोजरे साहेब आपल्यालाही सन्मानित केलं जातं. आपण मुख्य व्यासपीठावर यावं आणि या सन्मानाचा स्वीकार आपण सन्माननीय दत्तात्रयजी गोजरे साहेब. सुनीलजी शेळके यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करावा. सन्माननीय दत्तात्रयजी गोजरे साहेबांचा सन्मान होतोय. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बापूसाठी बक्षीस आहे. राजेश गडाख, युवा मंच, देवपूर, सिन्नर. षटकारासाठी प्राइज आहे तब्बल 5,000 रुपये. लागोपाठचे 3 षटकारांसाठी. एक धाव आली आहे. धापलक वाढला जाईल. धापलकाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 1 ने पुढे जाईल. 14 वरती धापलक. 35 चेंडू बाकी राहिलेत. 79 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅच मधला ट्विस्ट वाढत गेलाय. त्याचं कारण आहे अक्षय बोडकेला आलेले लागोपाठचे 5 चेंडू डॉट. ट्विस्ट आलाय, ट्विस्ट निर्माण झालाय. इथे इथे मात्र कमरला चेंडू पोचते मात्र सीमा रेषेच्या बाहेर. भन्नाट वेग. 4 रन चौकार. सन्माननीय भैया पाटील आपलाही सन्मान होतोय. योगेशजी दाभाडे यांना मी विनंती करतो आपण भैया पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचंय. आणि भैया पाटील आपल्याला देखील विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यावं. सन्माननीय भैया पाटील साहेब आपला सन्मान होतोय. आपण मुख्य व्यासपीठावर द्यावं. गोलंदाज तयार. बिग हिट. लॉन्ग ऑफला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खिलाड़ी फिर से एक बार बन गए दर्शक. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक. चरण. सन्माननीय भैया पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या माध्यमातून आमच्या सर्व ऑफिशियल टीमसाठी उत्तम अशी राहण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. सन्माननीय भैया पाटील साहेब आपलं विशेष आभार आम्ही आमच्या सर्व ऑफिशियल टीमच्या वतीने देखील आभार व्यक्त करतो आणि आमच्या सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने देखील आपलं मनापासून आभार. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये होती. लागोपाठचा एक चौकार एक षटकार आलाय संतोष गडाखच्या बॅट मधून. गोलंदाज तयार आहे आकाश आभाड. या दरम्यान अगदी आपण पाहिले बॅक पुढला सरकलाय. रूम बनवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक वाढेल. 25 धावा आहेत. समीकरण आहे 32 चेंडू आणि बनवायचे आहेत 68 धावा. 32 चेंडू 68. कोण जिंकणार? मोहकिंग्स की गुलवाज नाईट रायडर्स? राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा करतोय आकाश आव्हाड. स्ट्राईकला आता अक्षय बोडकेला आपण पाहणार आहे. पाहूया काय करावात. या दरम्यान पंच केला. डीप दरम्यानला चेंडू अगदी आपण पाहतोय अप्पर कटचा फटका असेल. 4 रन चौकार.
यानंतर पुढचा सन्मान आपण संपन्न करतोय एनकॉन ग्रुप इंटरनॅशनलचे सन्माननीय राम वरपे साहेब मुसळगाव यांचाही सन्मान होईल, ज्यांच्या माध्यमातून फायनल मॅन ऑफ द मॅच साठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय राम वरपे साहेब आपण या आपल्याला सन्मानित केलं जात आहे. अक्षय बुडकेच्या बॅट मधून आपण पाहिले चौकार आलाय. आपल्या धावसंख्या 29 आहे. 29 विदाउट लॉस. या आता परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे, पण डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या जवळपास की बाहेर आहे, बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर. की ज्या फलंदाजाला लागोपाठचे 5 चेंडू डॉट होते, तो फलंदाज इथं कुठेतरी आक्रमक झालाय की तेरे गिरने में तेरी हार नहीं, तेरी गिरने में तेरी हार नहीं, तू आदमी है कोई अवतार नहीं, गिर उठ चल भाग, तू आदमी है कोई भगवान नहीं. खेळावा लागेलाच. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने आहेत, कारण एसटीपीएल म्हणलं की गर्दीचा महापूर असतो. त्याप्रकारची धावसंख्या आपण पाहूया. 30 धावा आहेत. 30 चेंडू बाकी राहिलेत. 11च्या सरासरीने 30 बनवले आहेत. 12च्या सरासरीने धावफलक बनवायचा संतोष कडक. वा बापू वा. अजून एक षटकार आलाय चरण. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल. या स्पर्धेमध्ये जे आपल्याला लोगो पार्टनर आहेत, सक्सेस जॉब प्लेसमेंटचे सन्माननीय गणेशजी आव्हाड साहेब देखील मुख्य व्यासपीठावरून सामन्यांचा आनंद घेत आहेत. गणेशजी आव्हाड साहेब आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. इथे क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्या दरम्यान येत आहे त्या तब्बल 2 धावा. धापलक वाढला जाईल. धापलकरती धावसंख्या 41. षटक क्रमांक 4 चालू आहे. काय फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. संतोष कडा करतात बापूच्या रूपाने. एक जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहिले चेंडू तिथं अडवला जाईल. त्या दरम्यान आलेली 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. इथे आपण पाहतोय चांगला कॉल. एक सिंगल आली. आपल्या धावसंख्या 42. घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर मॉलचे सन्माननीय राहुलजी भावसार साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्तानं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला सातत्यानं आहे. साहेब आपण उपस्थित झालात, आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार आहे विकास नवले. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिलाय. इथे चेंडू खराब आहे. इथे चेंडू खराब. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धापलक वाढेल. धापलकर धावसंख्या 43. 93चा पाठलाग. 43 झाल्यात. अजून बनवायच्यात 50. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटला सर्कल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट आलाय. या षटकातला पहिला चेंडू डॉट आलाय. आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूमध्ये 10 धावा या विकास नवले सरांनी खर्च केलेल्या आहेत. 26 चेंडू आणि 50 धावा. बिगेट लॉंगलला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली आणि इथे अक्षय वर्कीचे ते विकेट. फलंदाज बाद. हॅलो हॅलो. ड्रिंक ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 5 झाला या ठिकाणी अक्षय बोरके आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रकाश काकडला आपण पाहणार आहे. एबी बाद पीके मैदानाच्या आत. एक छोटासा ड्रिंक ब्रेक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मिळालेल्या सगळ्याच अगदी मान्यवरच, त्याचबरोबर सगळ्या संघ मालक, किट पार्टनर, त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने जे सगळे संघ मालक, त्या संघ मालकांचे पाठीराखे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सगळ्या प्रेक्षक राजांचं सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशन आणि त्याचबरोबर एसटीपीएलच्या वतीने मी आपलं मनापासून स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. म्हणजे एसटीपीएलने काही अशा काही पत्रिका छापल्या नव्हत्या. म्हणजे एखाद्याच्या घरी लग्न असलं की मग लग्न पत्रिका छापल्या जातात, निमंत्रण द्यावं लागतं. तसं एसटीपीएलने काही निमंत्रण ताई आपण आता ताई कृषी कन्या की निमंत्रण पत्रिका ताई कोणाला फारशा दिल्या गेल्या नसतील, पण म्हटलं जातं ना विठोबाची वारी करता निमंत्रणाची गरज नसते. मित्राच्या घरी कुठलं कार्य असेल तिथं निमंत्रणाची गरज नसते.
आणि STPL चे वारी असेल इथं निमंत्रणाची गरज नसते. हा सगळा मित्र परिवार आज खास करून गेली 7 पर्वामध्ये येतोय ना, त्याचं कारण आहे इथं असणारं जे काम आहे हे अतिशय महत्वाचं ही व्यक्ती करतायत आणि म्हणूनच ही 7व्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा अतिशय राजेशाही थाटात संपन्न होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहूया संपलं जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावा संख्या 1 बाद 44. 24 चेंडू 44 झाल्यात. 24 चेंडूत 49 बनवायचे आहेत. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. राजेश गडाख युवा मंच देवपुर यांच्या माध्यमातून आधी संतोष गडाखसाठी प्राइज आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपये. मितेश जोंधळे आल्या परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. त्याने पहिल्या षटकात 5 धावा खर्च केल्या होत्या. तो मितेश आहे आणि समोर आहे फलंदाज प्रकाश काकड. आज खेळावं लागेल प्रकाश काकडला. आज खेळावं लागेल संतोष गडाख बापूला. आज कामगिरी करावी लागेल. इथे मात्र मितेश जोंधळेला आणि काय प्रयत्न केलेत आणि टाळ्यांचा आवाज थांबता का म्हणा. एकदा जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षकासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये निश्चितप्रमाणे गोष्ट आपण पाहूया परत एकदा. काय क्षेत्ररक्षण होतं. एक खिलाड़ी जब जब आता है तब पब्लिक मचाती है शोर क्योंकि नाम है किशोर. काय क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. चेंडू सेव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव. 45 धावा आहेत. अजून 48 बनवायच्या. 23 चेंडू बाकी आहेत. प्रकाश नॉन ट्रॅकच्या बाजूला. संतोष गडाख आला स्ट्राईकला. गोलंदाज तयार. मितेश सूर्यप्रकाशचा या दरम्यान फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाईल. 1 धाव तर येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का, परंतु दिल्या गेलेला नकार आहे. ऑन दी स्टंप थ्रो आहे. 1 सिंगल आणि दापलेकर धावसंख्या 46 आहे. युद्ध रंगले मैदानाच्या. युद्धाच्या बातम्या ऐकायला किंवा वाचायला खूप बरं वाटतं, पण युद्ध किती भयानक असतं या युद्धात लढणाऱ्या त्या सैनिकांनाच माहिती असतं. पानिपतची पहिली लढाई याचा इतिहास जर वाचला गेला तर म्हणलं जातं 1.25 लाख बांगड्या फुटल्यात. फक्त म्हटलं जातंय किती फुटल्याचा अंदाज पण नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही इतिहास रचला, स्वराज्य निर्माण केलं, ठराविक मावळ्यांची यादी आली, पण कित्येक मावळे आहेत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, पण त्याचा नामोल्लेख कुठंच नाहीये. मितेश जोंधळे मैदानाच्या आत आहे आणि समोर आहे प्रकाश काकड. इतिहास रचावा लागेल. फुल टॉस और इस बार बन गए बिग बॉस चेरन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय 52 वरती. 21 चेंडू 41 धावा. चेंडू खूप दूरवरती पोहोचलाय. तो मैदानाच्या आतमध्ये येणारच आहे. असं म्हटलं जातं नवरा आणि मांजर कुठेही सोडा, संध्याकाळी घरी परत. हे पुणेरी पाट्या आहेत जेवणासाठी. घरचा माणूस घरचा सोडून किती लांबवरती गेला, शेवटच्या क्षणासाठी घरच्या सरणावरती यावा लागतं. चेंडू किती जरी लांब गेला त्याला मैदानाच्या आतमध्ये यावा असं लागतं. या दरम्यान हलक्या हाताने चेंडू ढकललाय. चेंडू पोचला जाईल कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार आहे का, नकार दिलाय. फिकी चांगली आहे. संगम होता इष्टरक्षकाच्या भूमिकेत. 1 सिंगल. धापलक 53. 20 चेंडू 40 धावा. 20 गेंद्यावर 40 रन. गोलंदाज तयार आणि इथे आपल्याला पाहायचंय घरटं सोडलंय. घरावरती बुलडोजर फिरवलाय आणि संतोष गडाखची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. चलो बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं राहणार आहे. 14 चेंडू
आणि ती 30 धावसंख्येची जबरदस्त खेळी संतोष गडाख अर्थात बापूची. आपले STPL चे कोर कमिटी मेंबर आदरणीय सूर्यकांत थोरात, आमचे पिंटू थोरात, यांचे पिताश्री आदरणीय रघुनाथ दादा थोरात या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुजीत चव्हाणके पोहोचलाय. 19 चेंडू बाकी राहिलेत आणि 40 धावा बडवायच्या आहेत. यावेळेचा चेंडू सुरेख आहे, चेंडू डॉट आलाय, चेंडू निर्धाव आलाय. षटक क्रमांक संपले जाईल 5 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 2/53. 18 चेंडू 40, 18 चेंडू आणि 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. 18 चेंडू मध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. 53 झाले 5 षटकात. मॅच मध्ये रंगत आणि बॅटिंग पॉवर प्ले असेल. प्रकाश काकड इथे करामत करावी लागेल. कोण कोणावरती मात करते ते आपल्याला पाहिजे. 18 चेंडू बाकी राहिलेत, 40 धावसंख्येचा पाठलाग मोहकिंग या टीमला या ठिकाणी ज्या करायच्या आहेत. बॅडलाईटचा अपील चालणार नाही. अंधाराचं साम्राज्य मैदानावरती येण्याच्या अगोदर आपल्याला मॅच संपवणं गरजेचं. त्याच्यानंतर आपल्याला मान्यवरांचं स्वागत, त्यांचा सन्मान सोहळा, त्यानंतर बक्षीस वितरण. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळल्या प्रकाश काकडने. एक धाव आली, धापलक 54. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, गणित गुरु निमगाव या टीमसाठी किट पार्टनरची महत्वाची भूमिका निश्चितप्रमाणे पार पाडणाऱ्या प्रियंकादाई शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. ताईंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होतीये. गोलंदाज आहे शिरसाट लखन आणि समोर आहे सुजीत चव्हाणके. 17 चेंडू आणि 39 धावा. गोलंदाज तयार. बिग हिट केलाय, लॉंग ऑफला चेंडू पाठवलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. एक टप्पा काट, 4 रन, चौकार. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. 58 वरती धापलक, 16 चेंडू आणि 35 धावसंख्येचा सामना असूनही बाकी आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये लखन शिरसाट वरती आक्रमण कशा प्रकारे केलं जाते ते आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज तयार, लखन फुल टॉस, फुल टॉस, फुल टॉस. आणि अगदी आपण पाहतोय फुल टॉस चेंडू वरती ते कुठलाही फायदा करून घेत आला नाही. हे क्रिकेट आहे की कधी कधी खराब चेंडूवरती काहीच मिळत नाही आणि कधी कधी चांगल्या चेंडूवरती षटकार चौकार खेळला जातो. कधी कधी अगदी खराब चेंडू असतो त्याच्यावरती विकेट पण येते आणि कधी कधी चांगला चेंडू जर पडला गेला तर त्याच्यावरती मोठमोठं आक्रमण केलं जातं. 15 चेंडू 35. लखन तयार, समोर आहे सुजीत. यावेळेस अगदी आपण पाहतोय उजवेष्टीच्या बराचसा बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. खूप काही कालावधीनंतर पंचांना आता कसरतीला व्यायामाला वेळ मिळाला. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेत. गणेश जगताप सर आहेत, त्याचबरोबर दीपक पिळगावकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज कंटिन्यू काम आहेत. यावेळेस भन्नाट वेग आणि अगदी आपण पाहतोय तिथे तिसऱ्या पंचांकडे काय निर्णय येतोय पाहू आपण आता. डिसिजन पेंडिंग आहे.
डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. आणि रिझल्ट आहे OUT आउट. टू टू गो. आणि संगम सानपच्या या चतुराईसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजूया. किती बारीक लक्ष होतं पहा की चेंडू खेळलाय, थोडासा पुढे गेलाय आणि तो मागे नाही आला, तो लाईनच्या थोडासा पाठीमागे होता हे दिसलं आणि याच्या उकडल्या गेल्या. आणि धक्का क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा बसलाय. 3-59 आहे. 14 चेंडू 34चा सामना बाकी आहे. तर नवीन फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल तो आहे आता नवनाथ पाथरे. माजी नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलराजे ओगले, विराजे ग्रुपचे सर्व मनापासून स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय नवनाथ. 14 चेंडू 34चा सामना बाकी आहे. इथे आपण पाहिले चेंडू खेळला गेला अगदी काऊ कॉर्नरला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. समीकरण असेल आता 13 चेंडू आणि 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तेरा चेंडू आणि 33चा सामना निश्चितप्रमाणे अजूनही बाकी. गोलंदाज तयार आहे. हलक्या तळ चेंडू या दरम्यान ढकललाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय स्वतः स्ट्राईक ठेवतोय तो प्रकाश काकड. षटक क्रमांक संपले जाईल 6. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धापल करती धावसंख्या आहे 61. 12 चेंडू 32 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आपले कमिटी मेंबर सतीश नेहे यांच्या कन्या डॉक्टर वैष्णवी नेहे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. ताई आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आदरणीय त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणाऱ्या आणि नेहमीच त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणाऱ्या आमच्या सहयोगी त्या नेहे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत. आमचे NG मुत्रक साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. फायटर ऑफ द मॅच या किताबासाठी ज्यांचं योगदान आहे त्यांचं मनापासून स्वागत आहे. NG मुत्रकचे सर्व आमचे लाला मुत्रक या ठिकाणी उपस्थित. फायटर ऑफ द मॅच यासाठी त्यांच्या माध्यमातून जो किताब आहे 12 चेंडू 32. समोर आहे आकाश आणि समोर आहे प्रकाश.
पाहायचंय आकाशातला प्रकाश तर दिसत नाहीये, पण या आकाशाच्या समोर हा प्रकाश काय कामगिरी करतोय ते पाहिला खूप मजा येणार आहे. हो 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 हो, इथे बॅटला स्पर्श करत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात होता, परंतु संगमच्या हातात चेंडू आला नाही. प्रकाशला जीवनदान आहे, हे जीवनदान मिळालंय, नाव आहे संगम. होगी खुशी या मिलेगा गम, नाम है संगम. 11 गेंद 32 रन, 11 चेंडू 32. जे करायचे ते प्रकाशला आज करायचंय, जे करावं लागेल ते आता आकाश आव्हाडला करावं लागेल. आकाश वर्सेस प्रकाश. बिग हिट केलाय इथे, 6 रन, जीवनदानाचा पुरेपूर फायदा. षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. चांगला चेंडू होता, उजवेटीच्या बराचसा बाहेर होता, त्यानंतर मिड विकेटला खेळला, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचला गेला, परंतु मला वाटतं हात लागला आणि त्यानंतर खूप दूरवरचा प्रवास होता आणि चेंडू सी मार्चच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. लाईट बंद करू गणेश सरजी, ह्या लाईट बंद करू, लाईट बंद करू आपण. बिग हिट केलाय, उंची खूप आहे, तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून लागोपाठचा दुसरा षटकार. 6 रन, शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायचे 20 धावा. प्रकाश काकड मैदानाच्या आतमध्ये आक्रमक झालाय, 2 षटकार लागोपाठचे खेळलेत. आकाश आव्हाडला गोलंदाज तयार, गोलंदाज बारकोती. परत एकदा आपण पाहतोय आकाश, समोरच्या बाजूला प्रकाश, गोलंदाज तयार आहे. 9 चेंडू 20. इथे अगदी आपण पाहिले आणि वन बाउन्स निश्चितप्रमाणे एकदा दरम्यान आपल्याला पाहायला मिळालाय आणि एक सक्त ताकीद आहे गोलंदाज आकाश आव्हाडला. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. 8 चेंडू 20. गोलंदाज तयार आहे. इथे काय आहे, इथे काय, इथे षटकार आहे. चर्चा होईल दोन्ही पंचांची, इथे दोन्ही पंचांची चर्चा. आणि सर बोला. ओके, तिसऱ्या पंचांचा निर्णय काय एकदा आपण पाहू. पाहूया. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग. आणि रिझल्ट आहे नो बॉल. नो बॉल वरती षटकार आहे. ह्या धावा मिळतील 7 आणि पुढचा चेंडू फ्री हिट. ₹5 लॉटरी विकत घ्यावी, त्याच्यावरती 10 लाखाचं बक्षीस असावं आणि कंपनी सांगावं अरे 10 लाख नाही, दिवाळी बोनस आहे, 1 कोटी घे तुला. हा बोनस होता. 8 चेंडू आणि 13 धावा. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. या दरम्यान चेंडू हवेत आहे. आपण पाहूया तिथे एक सिंगल आली. झेल जरी झाला असेल परंतु तिथे फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाज नाबाद असेल. 10 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू 12. मॅच रंगली मैदानाच्या आत.
मेगा फायनल प्रेक्षकांना अजून काय हवंय हे अशा मॅच हव्या आहेत ते पण मेगा फायनल आहे सीझन 7 बिग हिट शिवछत्रपतींचा छावा इथं मिळतील 6 धावा शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटका मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे मॅच आहे 6 चेंडू 6 पण मॅच संपलेली नाहीये या स्पर्धेत 6 चेंडू 6 सुद्धा थांबवले आहेत हा इतिहास आहे 6 चेंडू 6 प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी आपण वाजूया मेगा फायनल आहे एसटीपीएल सीझन 7 6 गेंदे 6 रन विकेट समोरच्या बाजूला चेंडू तिथे प्रयत्न खूप चांगला होता एक धावा आली आहे दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि तिथे 2 धावा एफर्ट जबरदस्त लागला गेलाय प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचे केले गेलेत कारण माहिती आहे अरे आता गमवायला काहीच नाहीये कमवायला बरंच काय आहे आजच्या दिवसाचे दिवसभरामध्ये 27,000 व्ह्यू क्या बात आहे टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून 27,000 व्ह्यू मिळालेत आज अपरकाट चेंडू पोचला डीप दरम्यानला सीमा रेषेच्या बाहेर 4 रन आणि हा सामना जिंकलाय मोह किंग विनर कॉंग्रॅच्युलेशन